वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक झाली आणि यावेळेला वर्षावरील शिंदेंसोबतच्या बैठकीमध्ये मंत्री नेते आक्रमक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाण्यासाठी आग्रही असल्याचं म्हणत जागा वाटपाचा तोडगा आज किंवा उद्या निघेल असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। सर्व आम्ही ज्या जागा ज्याबद्दलचे आग्रह आहोत त्यात नाशिक आहे, प्रामुख्याने संभाजीनगर आहे, ठाणे आहेत, पालघर आहे आणि आणखीन एक दोन जागा ज्या आहेत कोकणातली जागा आहे सिंधुदुर्ग, ती ज्या जागावर आजही आम्ही आग्रही आहोत। यावरचा तोडगा मला वाटतं आज किंवा उद्यापर्यंत निघेल। मित्र पक्ष ते महायुतीचा धर्म पाळत नाही, त्याबद्दल काहीशी नाराजी जी आहे ती उघडपणे काही मंत्र्यांनी काही आमदारांनी व्यक्त केलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, आता यामध्ये थोडे बहुत कुरबुरी असतात, काही ठिकाणी कार्यकर्ते थोडंसं स्लो जायच्या भानगडीत असतात, म्हणून शिंदे साहेबांनी सांगितलं की आमची वरिष्ठ पातळीवर बैठक होईल। त्या बैठकीमध्ये हे सर्व तुमच्या ज्या काही सूचना आहेत किंवा तुम्ही केलेली तक्रार आहेत यावर सविस्तर चर्चा होईल आणि यापुढे कोणीही एकमेकाच्या विरोधात बोलणार नाही याची काळजी घेतली। शिंदेचे मंत्री आक्रमक, 5 जागांवर अडून राहण्याचा आग्रह। वर्षावरील मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या बैठकीत मंत्री नेते आक्रमक सूत्र। ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी आग्रह, शिरसाटांची माहिती। वरिष्ठ पातळीवर बैठक होऊन सूचना तक्रारींवर चर्चा होईल, शिंदे म्हणाले असल्याचं शिरसाटांचं वक्तव्य। चर्चा सुरू आहे, मार्ग नक्की निघेल, शिंदे म्हणाले, शिरसाटांचं वक्तव्य। संजय निरुपमांचा उद्या किंवा परवा पक्षप्रवेशाची शक्यता असल्याचंही शिरसाटांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीसंदर्भात कोणते मतदारसंघ आपल्याकडे असावेत यावर चर्चा केल्याची माहिती शिरसाटांची आहे। इतर पक्ष आपल्या जागेवर दावा करतात, त्यावर आग्रही भूमिका मांडली असंही शिरसाटांनी म्हटलंय। ही निवडणूक लढवताना इतर पक्षातील नेत्यांशी कसे संबंध असावेत यावर चर्चा झाली असं शिरसाट म्हणाले।